नमस्कार, मी अमोल जोशी. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या आणि विशेष करून दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षको, महाराष्ट्रामध्ये अशी काही माणसं आहेत की ती माणसं एक प्रकारची काय बोलतात याकडे अनेकांचं लक्ष असतं. ते काय बोलतात, त्यांच्या बोलण्यातला कंटेंट काय आहे याकडे अनेकांचं लक्ष असतं. दुसरा प्रकार असा असतो की हा कंटेंट ती माणसं कशा प्रकारे मांडतात याकडे अनेकांचं लक्ष असतं. त्यांची स्टाईल असेल, त्यांचा नूर असेल, त्यांची मांडण्याची पद्धत असेल, या दोन गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि या दोन गोष्टी वेगवेगळ्या बघितल्या जातात. मात्र आज आपण अशा एका कपलला भेटणार आहोत ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टींसाठी पाहिलं जातं. ते काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष असतं, कसे बोलतात याकडे लक्ष असतं आणि अनेक जणांना त्याच्यापेक्षा अजून खोलात जायचं असेल तर ते कधी बोलतात याचं सुद्धा काही लोक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करत असतात. पाडव्याच्या निमित्ताने हा सण आपण साजरा करतो आहोत. या कपलसोबत तुम्हा दोघांचंही स्वागत आहे आमच्या ABP माझामध्ये आणि तुम्हा दोघांनाही पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गुणरत्न सदावर्ते जी तुमचंही स्वागत आणि डॉक्टर जयश्री पाटील जी तुमचंही स्वागत. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया खास सदावर्ते स्टाईल शुभेच्छांनी. आज भाई ये तो लोगों की पसंद बन गई है. लोकांना तर स्टाईल नाही, कंटेंट सुद्धा आवडतं आहे आणि लोकांना ह्या कंटेंटचा परिणाम सुद्धा लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळं ह्या दीपावली निमित्त तमाम हिंदू राष्ट्र भारतामधल्या हिंदू म्हणजे ह्या सणानिमित्त जे प्रकाशमान आयुष्य प्रत्येकाचं व्हावं अशा भावना व्यक्त करत हिंदू राष्ट्रातील तमाम माझ्या हिंदू भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ह्या दीपावली निमित्त प्रत्येकाने आपण बांधलं पाहिजे की अखंड भारतासाठी येणाऱ्या काळात या दिवाळी निमित्त जे आहे मी असं म्हणेल की अखंड भारताची ज्योत आता आपण पेटवली पाहिजे आणि त्यासाठी आपली पुढची वाटचाल झाली पाहिजे. याकरिता सगळ्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. क्या बात आहे. जयश्रीजी, तुमच्या स्टाईलनी, कारण तुम्ही बऱ्याच वेळा टी व्हीवर दिसता मात्र तुम्ही सरांच्या मागे असता आणि त्याला सहमती देत असता एक प्रकारे मान डोलावून, पण आम्हाला तुमच्याही शुभेच्छा तुमच्या स्टाईलनी ऐकायच्या. आज दीपावली के इस शुभ अवसर पर मैं ये कहना चाहती हूँ, हमारे जो हज़ारों नहीं लाखों जो चाहता वर्ग है हम सदावर्ते साहब का हमारा, उन सबको कहना चाहते हूँ, देखो भाई, राष्ट्र हिंदू है, हिंदू राष्ट्र और हिंदुत्व ये हमारी जान है, हमारी पहचान है, इस देश की धारा है. तो इसे बरकरार रखने के लिए अपने देश में दिवाली जो फेस्टिवल है वो सबसे बड़ा, हिंदुओं का सबसे बड़ा अपना फेस्टिवल है और इस फेस्टिवल को बहुत अच्छे से सेलिब्रेट करने के लिए आणि सगळ्यांना खूप धन संपत्ती आणि आरोग्य संपत्ती सुखशांती लाभण्यासाठी माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा पाडवा तुम्ही आता कसा सेलिब्रेट करताय? म्हणजे आता तुम्ही नवीन कपडे पण घातलेले आहेत, तर हे पाडव्यासाठी खास केलेलं शॉपिंग आहे की आधी घातलेला ड्रेस जो आता पाडव्यानिमित्त तुम्हाला आवडला म्हणून घातलाय तुम्ही? देखिए पहा, तुम्हाला सांगतो, दिवाळीचा अर्थ अगोदर आपण समजून घेऊ. दीपावलीमध्ये आपण जे आहे ना, आपण म्हणजे जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून घर स्वच्छता आणि नवीन कपडे घालून आपण स्वतःला चमचम हे दोन करण्याच्या अगोदर एक करायचं आहे की आपली मन स्वच्छता. बरं. आपली मनातून ज्या गोष्टी आपण सगळ्यात अगोदर राष्ट्रहितासाठी, धर्महितासाठी आणि त्यासोबतच स्वतःच्या चांगुलपणासाठी, तर मला असं वाटतंय की हे कापड जे आहेत अंगावरले किंवा जे आज मी परिधान केलेलं आहे, हे असं कापडांचा तर म्हणजे एक माझ्या बाबतीमध्ये, माझ्या फॅन्सच्या बाबतीमध्ये, कारण आज मी म्हणजे मला आज बिग बॉसच्या निमित्ताने एक वेगळी ओळख आहे आणि त्या निमित्तानं जे आहे वेगवेगळे माझा जो डिझायनर आहे तो डिझायनर ठरवतो, जयश्री पाटील ठरवतात की जगामध्ये काय चाललेलं आहे आणि त्या आधारावर ते पॅटर्न ठरते. मला असं वाटतं की हा ड्रेससुद्धा चायनीज आणि कोरियन कॉम्बिनेशनमध्ये जयश्री पाटलांनी हा स्पेशली जे आहे दिवाळीसाठी तयार केलेला आहे. अच्छा, तुम्ही जे आत्ता म्हणालात की दिवाळी म्हणजे कपड्यांच्या आधी किंवा घराच्या साफसफाईच्या आधी मन शुद्ध करणं, फार मनाची साफसफाई आवश्यक आहे.
तुमची काय मेथड आहे, कशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाची साफसफाई करता? बघा, माझी मेथड बहुत सिंपल है भाई. जो बोलता हूँ डायरेक्ट बोलता हूँ, डंके की चोट पे बोलता हूँ. त्याच्यामुळे माझ्या सिस्टममध्ये सिंपल आहे की जिओ और जीने दो. मी कोणाच्या मध्ये बोटं घालायला जात नाही आणि कोणी देशहिताच्या विरुद्ध जाऊन आगाऊपणा करायचा प्रयत्न केला तर मी राज ठाकरेसारख्या टिकल्या उडवत नाही. एकदा मी जर कायदेशीर वाजवला, मैंने कानून से बजा दिया तो हालत खराब कर देता हूँ, अशी माझी सिस्टम आहे. त्याच्यामुळे मी स्वतःसाठी कोणत्याही गोष्टी म्हणजे स्वतःची शुद्धी जी आहे ती मी विपश्यना, ध्यानधारणा, योगासन, मी अंबिका योग कुटीराचा म्हणजे मी योग शिक्षक आहे. आणि तुम्हाला सांगतो आजचा योग शिक्षक नाही, शालेय जीवनामध्ये मला शिक्षक होण्याची जी म्हणजे उपाधी मिळाली म्हणजे पूजनीय भोपटकर गुरुजी हे आमचे गुरु राहिले अंबिका योग कुटीर नांदेडच्या म्हणजे याच्यामधले कुटीरामधले. आणि त्याच्यामुळे मी निर्व्यसनी आहे. तर माझ्यासोबत माझ्या सभोवती जी माणसं आहेत म्हणजे ती माझ्या म्हणजे मी नुसता सोशल ॲक्टिव्हिटी करत नाही तर मी पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहे. तर जे माझ्या राजकारणीसुद्धा माझ्या सदोभोवती आहेत त्यांनासुद्धा कसं निरोगी राहावं, कसं तुम्ही म्हणजे ग्लानी किंवा इतरांच्या बाबतीमध्ये आकस विरहित जीवन जगावं आणि त्यासोबतच व्याधी पासून कसं मुक्त होता येईल. कारण योगाचा अर्थ नुसता यूं 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 करून योगा नाही आहे. योगाचा अर्थ अंतर्शुद्धी आहे, निरामय आहे. आणि हे सगळं मी स्वतःच्या प्रती करतो. अगोदर सुरुवात स्वतःपासून करायची. 2 तत्वज्ञान आहेत एक देशामध्ये, प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान आहे आणि सिद्धार्थ गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे. तर दोन्ही तत्वज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर भोजन नियम आहे, दोन्ही तत्वज्ञानामध्ये बघितलं तर समाधी आहे आणि दोन्ही तत्वज्ञानामध्ये जर बघितलं तर शील आणि त्यासोबत जीव और जीने दो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी अंतर्शुद्धी या पद्धतीने करतो. माझं फिल्टरिंग जे आहे ते ह्या पद्धतीचं आहे. अच्छा, आम्ही जयश्री जी बऱ्याच वेळा बघतो की तुमचं जे काही बॉन्डिंग आहे, तुमची जी काही केमिस्ट्री दिसते ती फार अफलातून असते. म्हणजे बऱ्याचदा तर तुम्ही येण्याची वाट बघत असतात, त्याच्यानंतर ते बाईट देतात, तुम्ही प्रतिक्रिया देण्यासाठी पण अनेक वेळा वाट बघत असतात. तर ते काय केमिस्ट्री असं तुम्हाला वाटतं? काय ह्या बॉन्डिंग मागचं रहस्य काय आहे? ते सदावर्ते साहेब जरी बोलत असले तरी विचार आमचे एकच असतात आणि बोलायला कोणीतरी एकच चेहरा लागत असतो, त्याच्यामुळे ते बोलत असतात. परंतु जे विचार असतात हम 2 दिल एक जान है, आगे कुछ नहीं है. और हमारी थॉट्स और फिलॉसफी एक ही है. हम हमारे राष्ट्र के लिए, हमारे हिंदुत्व के लिए, हमारे देश की धरा के लिए हम हमेशा तैयार है और करप्शन के खिलाफ भी लड़ने के लिए तैयार है. और जो बदमाशी करेगा हम उसको नहीं छोड़ेंगे. दिवाली के बम फोड़े, और दिवाली के बम जैसे फुटते वैसे एक एक को पकड़ के फोडेंगे. म्हणजे लोक असं म्हणतात की बायको जे काही म्हणेल त्याला हो म्हणणारे नवरे भरपूर असतात, पण नवरा जे म्हणेल त्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणणारे बायको ही फार रेअर केस आहे असं म्हणलं जातं. तुम्हाला काय वाटतं? देखो, वो नवरा बायको ही नहीं है, मतलब हस्बैंड एंड वाइफ ही नहीं है. अच्छा. अगर एक दूसरे के साथ डिसएग्री हो जाए. मराठी. हाँ, कारण दो बदन एक जान म्हणजे 2 जीव एकत्र एक असं आमचं जे आहे ते एकदम 100% आहे. त्यांच्या डोक्यात जे विचार येतात तेच नेमके माझ्या मनामध्ये चाललेले असतात. आणि मला जर का मी बिमार पडले तर सेम टाइमला ते पण बिमार पडतात, सारखेच आजार होतात. किती वेळा झालं असं? अनेक वेळा झाला आम्हाला की जे मला होतं तेच नेमकं त्यांनाही प्रॉब्लेम. डॉक्टरला मी म्हणत असतो की तुम्ही त्याला जे गोळ्या लिहून दिल्या मी डबल दाखवत नाही, प्रिस्क्रिप्शन डबल घ्यायचं तेच मी वापरतो. त्याच्यामुळे आमचे जे आहे ते सगळं एकच असल्यामुळे आम्हाला नवीन असं काय नाही. ते जे म्हणतात मी डायरेक्ट हो म्हणते आणि मी जे म्हणतात ते डायरेक्ट होच म्हणतात. पण ज्यावेळी तुमचे मतभेद होतात त्यावेळी ते तुम्ही कसे हँडल करता? म्हणजे होतात की नाही? म्हणजे आता प्रत्यक्ष कॅमेरासमोर तर तुमचं आयुष्य वेगळं आहे, बिग बॉस मधलं वेगळं आहे, भूमिका मांडणं, सामाजिक प्रश्नांवरचे तुमचे विचार हा एक वेगळा विषय ठेवा. पण परिवार म्हणून, एक कपल म्हणून जे मतभेद होतात ते होतात का मुळात आणि कशावरून होतात? नेचर आहे, निसर्ग आहे, नैसर्गिक आहे. कसं असतंय की मी तुम्हाला सांगितलं ना, बेसिक्स सोडून आम्ही जगत नाही. असं आहे की
म्हणजे बाळाला माझ्या छोट्या युनाला असो की झेन होती, झेन आता मोठी झाली, बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेली, हो. ती मोठी झाली आता झेन. ती जरी मोठी झाली ती माझ्यासाठी छोटी आहे, आणि ती छोटी आहे माझ्यासाठी छोटीच आहे. छोटी युना जी मुलगी आहे ती काय म्हणते, ती स्वतः लेकरंही ठरवतात. आमच्या निसर्गानेच आम्हाला तसं दिलं आहे. ती म्हणते सुबह में अगर से टॉयलेट को जाना है, चीचू को जाना है, तो आय विल टेल टू मम्मा. आणि इव्हिनिंगला जर तिला, म्हणजे आता ती 4 वर्षाची आहे, तर तिला टॉयलेटला घेऊन जावं लागते, तिला सगळं शिसू सगळं हे करावं लागते, साफ करावं लागते, तर ते मी करायचं. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मतभेद का होत नाहीत, भांड्याला भांडं का लागत नाही, तर कामवाली आली नाही म्हणून जयश्री पाटलांनी भांडी घासून घ्यावीत असा मी म्हणजे क्षणभरही विचार करत नाही. खट 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 कापून देऊन टाकायची. आणि जयश्री पाटील जर क्लार्क आला नाही किंवा स्टेनो आला नाही किंवा काय आला नाही म्हणून तेही विचार करत नाहीत. म्हणजे शी डायरेक्टली स्टार्ट्स ओके आय विल डू इट. ओके, म्हणजे एकमेकांच्या बाबतीतली ती आता बॉन्डिंग आहे. माझ्या झेनचं जर सांगायचं झालं ना, झेन 7 महिन्याची म्हणजे 7 दिवसाची होती, यांनी तिला पायावरती मसाज करून आंघोळ घातली. मला आवडत नाही. आणि तेव्हापासनं मी टिफिन स्कूलचा बनवायचे आणि आंघोळ 10वी पर्यंत फक्त पापांनीच घालायची आंघोळ, आणि पापांनीच कपडे द्यायचे, पापांनीच रेडी करायचं, स्कूलला नेऊन सोडायचं. हे सगळं आमचं दिनचर्या. म्हणजे कधी कधी आई ती असायची, कधी कधी पापा मी असायचं, कधी कधी पप्पा मी असायचं, तर आई ती असायची. म्हणजे तुमचा जसा डिबेटमध्ये आवाज चढतो आणि त्या आवाजाची रेंज अगदी काय म्हणतात त्याला, खालच्या सप्तकापासून ते अगदी वरच्या तार सप्तकापर्यंत जाते. तर घरात सुद्धा याच रेंजमध्ये तुमचं बोलणं असतं? हो, कारण त्या तुम्हाला सांगतो त्या डायरेक्ट डिसॅग्री सुद्धा होतात ना विषयावर. अच्छा, विषयावर म्हणतात नो, ये बहुत. पण आमचं असं आहे ना की डिबेटेबल नाही आहे तिथं. बरं, तिथं विचाराची देवाणघेवाण आहे. डायलॉग बाजी तो बहुत चलती है. डायलॉग बाजी तो बहुत चलते. यांची, झेनची, आमची सगळी घरामध्ये खूप मस्ती, एवढा आनंद असतो घरामध्ये, आणि मस्ती खूप असते, आणि घरभर लोक आम्हाला आवडतात. अच्छा. एवढे लोक असतात घरामध्ये की आम्हाला घरामध्ये कोणी नसेल तर आम्हाला काहीतरी हरवल्यासारखं. खाजगी आयुष्य कोणी म्हणून येऊ देत, आमच्या घरामध्ये बाहेरचा आलेला व्यक्ती सुद्धा ते त्यांना वाटतं त्यांचं घर आहे, एवढा आनंद. मग जेवण बनतो, खूप स्वयंपाक बनतो रोज. कोणाला खूप, अनेक तुमच्यापैकी लोकं कोणाला किचन मध्ये स्वयंपाक करायला जास्त आवडतं किंवा जास्त चांगलं जमतं? नाही, कसं आहे की किचनच्या बाबतीत जर म्हणालात तर म्हणजे ऑब्वियसली जयश्री पाटलांच्या हातची टेस्ट खूप चांगली आहे, परंतु म्हणजे लोकांची जे मित्रपरिवार आणि कष्टकऱ्यांची संख्या लक्षात घेता म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही. आय डोंट नो की मंत्री संत्री किंवा विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांच्या घरी 24x7 स्वयंपाकी आहे की नाही, परंतु माझ्या इथे 24x7 मेल स्वयंपाकी 2 आहेत. अच्छा. आणि तुम्हाला सांगतो म्हणजे जे आम्ही हॉटेलमध्ये टाळतो, बरं, तुम्हाला सांगतो आम्ही आनंद जो घेतो ते घरीच काय काय बनवू शकतो त्याच्यातलाच आनंद. त्यातले त्यात जर समजा तडका लावायचा असेल तर जयश्री पाटलासारखा तडका मला असं वाटतंय की. आणि माझा कुक आहे ना सिद्धार्थ, अर्ध्या रात्री तुम्ही त्याला सांगा की 25 लोकांचं जेवण बनवायचं, किती रात्री 2ला सांगा, तो हसत उठणार आणि ताबडतोब स्वयंपाक बनवणार. लोकांना किती लोकांना जेवण. म्हणजे किती ऑन एन ॲव्हरेज किती लोकांचं जेवण बनतं तुमच्याकडे? कष्टकरी माझ्याकडे येत असतात महाराष्ट्रातून सगळीकडून, हां, तर जे येईल त्यांच्यासाठी म्हणजे नो. सोमवार मंगळवार जास्त बनतंय, 40-50 लोकांचं जेवण बनतंय. अच्छा. आणि शनिवार रविवार थोडं कमी बनतंय, आणि मधल्या दिवसांमध्ये असते 20 लोक 15-20 लोकांचं जेवण, एव्हरेज 20-25 लोकांचं. कारण त्यांना सांगितलेलं आहे जेवढे बसलेले आहेत तेवढाच ब्रेकफास्ट झाले पाहिजे. म्हणजे आमच्या इथं तशी मुभा नाही आहे की म्हणजे कोणी VIP आला तरच त्याला हे बनणार आहे आणि कष्टकरी आला तर तेच बनणार आहे. आमच्याकडे कष्टकरी VIP नाही, कष्टकरी VIP आहे. अच्छा. हो. ओके. तुम्ही आता मागच्या जवळपास 7-8 वर्षाचा जर आपण विचार केला तर खूप फेमस झालेला आहात तुम्ही, वेगवेगळ्या कारणांमुळे झालेला आहात, वेगवेगळ्या सामाजिक विषयांमुळे झालेला आहात. तर आता ज्यावेळी तुम्ही पब्लिकमध्ये जात असाल किंवा तुम्ही शॉपिंगसाठी जात असाल किंवा अगदी जे तुम्ही म्हणता की साधं जगणं, बेसिक गोष्टी आपल्याला सगळ्याला तुम्हाला करायला आवडतात, तर काय अनुभव असतो तुमचा? म्हणजे मग तुम्ही जाता का, असं भाजी घ्यायला जाता का, कपडे घ्यायला जाता का, आणि त्यावेळी अचानक असं सदावर्ते कपल समोर आले म्हणल्यावर काय रिॲक्शन असते, काय अनुभव याविषयीचं 1-2 तुम्ही सांगा. आता बघा, अनुभव तर म्हणजे देशातच नाही, म्हणजे थायलंड जपानमध्ये मुंबईकर आणि खास करून मुंबईवासी, मग तो हिंदी भाषिक असेल मराठी भाषिक असेल,
म्हणजे यू कांट इमॅजिन, म्हणजे ही म्हणजे बडेजाव सांगण्याची बाब नाही आहे. म्हणजे प्रचंड लोकांमध्ये प्रेम आहे. अच्छा. आणि मुंबईत सबर्बन्समध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जिथेही जातो तिथे लोकांची उडी पडते. बरं. हो, विरोधक म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं म्हणजे काय म्हणतो नकारार्थी बोलत असतील रोडवर येऊन, तर गोडवे गाणारे आपल्या परीनं छोटे मोठे फूल हार किंवा अगदी जवळून आता सेल्फी ट्रेंड जास्त आहे. बरं. मी सांगू का यांचं कसं आहे, आम्ही खूप फिरतो, म्हणजे घेतलं बाळाच विराट पार्टीवर म्हटल्यासारखं आमची बात आहे. अच्छा. आम्ही जेव्हा बाहेर निघतो आम्ही तिघही निघतो. आधी तर झेन असायची, आम्ही चौघही निघायचो. थोडा वेळ मिळाला तरी आम्ही बाहेर फिरायला जातो किंवा शॉपिंगला जातो. तर शॉपिंग आमचा आवडता छंद आहे, म्हणजे आहेच. तर एकच होतं की जिथे जिथे जे सेल्फी जे काढायला आहेत ना, चाहता वर्ग म्हणजे लगते जिगर रस्त्यात भेटणार, खूप फोटो काढणार. खास करून यांच्यासोबत जास्त काढले जाते, ते मान्य आहे. आणि ते पण एन्जॉय करतो, कारण नवीन नवीन येणारे लोक असतात, इतर भाषांचे म्हणजे मराठी इतर भाषांचे पण लोक असतात. आणि ते खूप आनंदाने भेटल्यावर त्यांना एवढा आनंद होतो खूप. एवढंच नाही, आम्ही जपानला गेलो. जपानला टोकियो टावरमध्ये तिथे सुद्धा यांचे फोटो घेतले, सेल्फी घेतले. बऱ्याच मॉलमध्ये त्यांचे फोटो घेतले. थायलंडला तसंच झालं, दुबईला तसंच झालं. म्हणजे पण तुम्हाला हे आवडतं का? हे नको वाटतं आता की नको आम्हाला मोकळं एकटं राहू द्या असं वाटतं? देखो कसं आहे की सवाल जेवण जेव्हा पंक्तीला, जेवण जेवावं पंक्तीला आणि मरण यावं संगतीला, हे आमच्या कुटुंबाच्या DNA मध्ये आहे. क्योंकि हम तो डाकू के खानदान से है ना, तो हमारी एक अपनी छवि है. ये इनकी जो खानदान है फ्रीडम फाइटर के, लेकिन मैं तो डाकू के खानदान से हूँ. तो आमच्याकडे आहे जेवण जेवाव पंक्तीला मरण येवाव संगतीला. हे आमच्या आईवडिलांनी आमच्या आजोबांनी हे शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला अधिक आता सिव्हिलाइज्ड आहे. आता स्टुडिओमध्ये माझी लहान मुलगी आली होती युना. तिला फक्त एका शब्दात काय सांगितलं, तिने पाहिलं, ये सत्यता है, हे सत्यता है. देखा मम्मा पापा यहाँ बैठने वाले, कुछ करने वाले है, कुछ चलने वाला है. तो प्राउडली तू जा, तू नहीं जाएगा. इफ यू डोंट गो, शर्म के मारे गर्दन हमारी नीचे हो जाएंगी. ताबडतोब शी लेफ्ट युअर स्टुडिओ. म्हणजे लक्षात ठेवा, ही समय सूचकता, ही सोशल ज्याला म्हणतो आपण अवेअरनेस आणि गुड बॅड, हे आम्हाला आमच्या कुटुंबातूनच आलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं माहिती आहे, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. अरे कमाई करके तिजोरी में रखोगे, तिजोरी में के नोटों को भी आजकल वाइट आंट लग जाती है. उससे बेहतर है दीपावली का खुद मीठा खाओ, लोगों को मीठा खिलाओ, सबको खिलाओ. ये खाओ, खुजाओ, बत्ती जलाओ. बत्ती बुझाओ बोलने वालों में से नहीं हूँ मैं. खाओ, खुजाओ, बत्ती जलाओ, हे म्हणणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळे आनंद असा असावा अशा भावनेत हे सगळे तुम्ही शेरो शायरी करता किंवा हे जे शब्द येतात तुमच्याकडे, जसं डंके की चोट पे, हा काही मराठीत शब्द फार वापरला जात नाही, किंवा आत्ताच मी विसरलो, आत्ताच तुम्ही एक त्यांना शब्द सुचवलात. हे ज्या फ्रेजेस आहेत, तर ह्या कुठून येतात? म्हणजे तुम्ही सिनेमात बघता त्याच्यामधून ते आलंय की तुम्ही काही वाचता त्याच्यातनं आलेत? कुठून ह्या सगळा संग्रह येतो कुठून तुमच्याकडे? कसं आहे की वाचन, चिंतन, संभाषण आणि सामाजिक दृष्टिकोन, ह्या 4 गोष्टीतून तुमचा शब्दसंग्रह वाढत जातो आणि तुमची वोकॅब्युलरी वाढत जाते. आणि तुम्हाला सांगतो, डंके की चोट पे तर माननीय पंतप्रधान मोदीजी सुद्धा, माननीय देवेंद्रजी सुद्धा अनेक ह्याच्यात पाहिलं आपण. इवन गडकरी साहेब सुद्धा, माननीय गडकरी साहेब सुद्धा डंके की चोट पे आपण. आणि अमित शाह साहेब सुद्धा पुण्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की म्हणजे डंके की चोट पे अन्य मागचं राज तो जयश्री पाटिल और मैं था कि हमने तय किया था कि एक ऐसा वर्ड देंगे हम दुनिया में कि साला उससे दुनिया को लगे कि ये अंतिम सत्य बोल रहे हैं हम, डंके की चोट पे बोल रहे हैं हम. म्हणजे काय रेंज आहे पण तुमच्या आवाजाची? म्हणजे मॅक्सिमम काय रेंजमध्ये तुम्ही बोलू शकता हे पण एकदा होऊन जाऊ द्या. कारण तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी कंटेंटवर तर लक्ष असतं, पण स्टाईलवर लोक फिदा आहेत. त्यामुळे आज तुम्ही तुमची जी बेसिक स्टाईल आहे तिथपासून किती वरपर्यंत ही तुमची रेंज आहे हे पण एकदा होऊन जायला पाहिजे. बघा लक्षात घ्या, तुम्ही रेंजच्या बाबतीत जर म्हणाल तो रेंज तो मेरी ये है, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग. सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग,
ये मेरी रेंज है. आणि तुम्हाला खरं सांगू की कष्ट करत राहावं. आणि माझ्या आईचं नाव भारती आहे. खूप कडक आई होती माझी, आहे. अच्छा. आणि ती म्हणजे तिच्या समोर टिकाव राहणं म्हणजे मी तर सांगतो की इंटरनॅशनल कोर्ट समोर टिकाव राहण्यासारखं आहे. अच्छा. आणि तिने सांगितलेलं आहे, एक नूर आदमी सौ नूर कपडा, एक नूर आदमी सौ नूर कपडा. त्याच्यामुळं ना की माझ्या पेन्स म्हणजे अरे सगळं करतो, त्या पेनवर आपलं आयुष्य आहे, परंतु त्या पेनीच्या प्रती तिचं जर माझ्या घरी जर रेनॉल्ड्स पेनचं ढक्कन जर माझं हरवलं तरी मला सहन होत नाही. अच्छा. हां, त्याच्यामुळे पेन्स म्हणजे जगात गेलो, कुठेही गेलो, जगातल्या वेगवेगळ्या देशात जातो, पेन्स घेणारच. कारण मी असं एक अरे मला सांगा, लोकांच्या दारूमध्ये पैसे जातात, लोकांच्या रात्र पार्ट्यांमध्ये पैसे जातात. खरंय. जयश्री पाटलाचे आणि माझं तो तशा प्रकारचा कोणताच छंद नाही. आमचा छंद काय की जगात गेलं की पेन्स घ्यायच्या, जगात गेलं की म्हणजे ठरवून, म्हणजे तुम्हाला सांगतो चायनामध्ये, कोरियामध्ये कपडे आमच्या स्टाईलचे जगात गेले पाहिजे, या भावनेतून आम्ही अच्छा. म्हणजे हे परचेस करतो. म्हणजे आणि तुम्हाला सांगतो हे करत असताना आम्ही स्वतःच्या प्रती दुःखी राहत नाही. आणि आमचं असं नसतं की आपल्याला आपण घातल्यामुळं लोक काय म्हणतील. लोक नक्की तुम्हाला सांगतो स्वीकारतात. हां. ते का कधी स्वीकारतात, इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं, अरे सच्ची लगन हो तो रास्ते आसान होते हैं. क्या बात आहे. दुसरा जो तुमच्या बॉन्डिंगचा विषय येतो, मगाशी त्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगितलंतच, पण हे जे तुम्ही आता एका लेवल नंतर कॅरी करणं आहे, किंवा तुम्ही आता गॉगल, दोघेही गॉगल वापरता, तुमच्याकडे मोठा संग्रह आहे. खूप मोठा. हां, व्हॅलेंटाईन डेच्या शो मध्ये पण त्याच्याविषयी तुम्ही सांगितलेलं आहे. मगाशी ते गुंडोन की फॅमिली हा तुम्ही उल्लेख केला, तर गुंडोन नाही, तो डाकू. डाकू हा डाकू की फॅमिली. इसलिए हमारा चश्मा भी तो डाकू के वो कुछ ना कुछ तो हम बनाए रखते हैं. तर तो माझा कट्ट्यावर तुम्ही याच्याविषयी सविस्तरपणे बोललेला होतात. लोकांना ज्यांना उत्सुकता आहे ते जाऊन तिकडे तुम्ही बघू शकता त्या लिंक्सवर. मला प्रश्न असा विचारायचा आहे की हा फक्त काय म्हणता येईल की पटकन लोकांच्या नजरेत भरेल एवढाच पर्स्पेक्टिव्ह याच्या मागे आहे, की त्याच्या मागे नेमका थॉट प्रोसेस आहे तुमची, की सरांचा गॉगल कसा असला पाहिजे किंवा त्यांची स्टाईल कशी असली पाहिजे, काय थॉट आहे तो? लोकांनी फक्त बघावं असं नाही, ती स्वतःची सुद्धा हवी आहे. आधी आम्ही स्वतःला बघतो आणि आम्ही खुश होतो. अच्छा. साहेब पण स्वतःला बघतात आणि खुश होतात, कारण लोकांनी तर बघितलंच पाहिजे, पण स्वतःला प्राऊड वाटलं पाहिजे असं आपण असलं पाहिजे. प्राऊड फीलिंग. इंटरनल फिलिंग, वी हॅव टू क्लीन युअर सेल्फ फ्रॉम इनसाइड. पण तुम्ही ट्रायल अँड एरर केली असेल ना, बाबा गॉगलच्या ऐवजी चष्मा, आधी तुम्ही चष्मा वापरायचे, त्याच्यानंतर तुम्ही गॉगलवर आलात, तर नाही ते नाही काय नाही, काय गॉगल विचार होता पूर्वीपासूनच तुम्हाला? वापरतात. पूर्वीपासून मी हा पण चष्मा college time इट्स नॉट अ गॉगल. अच्छा. इट्स नॉट अ गॉगल, हे चष्मा आहे. ओके, फक्त तो काळा आहे म्हणजे. फक्त काळा आहे. आम्ही कॉलेज नाही, पूर्वीपासून कॉलेज टाइम पासूनच गॉगल वापरतो. आणि चष्मा देखील, मला तर चष्मा लागलेलाच नाही, यांना हे कधीपासून वापरता तुम्ही हे, म्हणजे ही स्टाईल कधीपासून केलीत त्याची? पूर्वीपासूनच आहे खूप असं, वर्षांपूर्वी. म्हणजे कॉलेज जून बिगिनिंग पासूनच आहे, कॉलेज टाइम लाईफ पासून. कपड्यांची स्टाईल, कपड्यांची हा आम्हाला रंग जास्तीत जास्त असेल, ब्लॅक कलर आवडतो, हे सत्य आहे. आणि आम्हाला स्टायलिश कपडे आवडतात नेहमीच. कॉलेजमध्ये पण असताना एकदम स्टायलिश, म्हणजे कधी ब्लॅक टू ब्लॅक असायचं, कधी प्युअर सिल्क असायचं. म्हणजे साहेबांच्या कपड्यांवर माझं खास लक्ष असतं. अच्छा. त्यांना मला थोडे इकडल्या तिकडे जर डिझायनरनं केलं तरी ते मला जमत नाही. त्याला मी माझ्या पद्धतीने डेकोरेट म्हणजे डिझाईन करणार आणि त्याच पद्धतीने बनवून एकदा प्रताप सरनं एक पण विचारलं, तुमची काही सरांची चॉईस असते की नाही? प्रताप सरनाईकांनी एकदा विचारलं, यार तुम्ही कपडे कुठून आणता, अच्छा. क्या यार क्या ड्रेसिंग रहती है तुम्हारी. सांगायचं तात्पर्य हे दुकानात भेटत नाहीयेत, हे डिझायनर करून डिझाईन होतात. अच्छा. पण तुम्हाला हे डिझाईन आवडतात सगळे, की तुमचे काही सजेशन असतात की मला हे नको, त्याच्याऐवजी थोडासा हा चेंज करायला पाहिजे? आम्ही डिस्कस करतो ना, डिस्कस होते ना. अच्छा. डिस्कस होते. पण त्याच्या मागे थॉट प्रोसेस काय आता आहे? ही तुम्हाला फर्स्ट टाइम आवड? मी साडी घातली, हां. म्हणजे थोडी वेगळी आहे, हटके आहे. म्हणजे माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी साडी घातली आज. बरं, क्या बात आहे. आणि आज दिवाळी आहे, दीपावलीच्या निमित्ताने म्हटलं आज चला ट्रेडिशनल आज साडी घालून बघूया जमते का ते. आणि मग त्यामुळे थोडी हटके वेगळी साडी, आणि म्हणून ही म्हणजे तुम्ही साडी तुमच्यावर प्रयोग साहेबांनी करता. चॉईस करून दिली मला. नाही, ह्याच्यात थॉट प्रोसेस आहे. अच्छा. ह्याच्यात लोकांना विचार करा रे. बरं. आज म्हणजे ह्या साडीमधलं वेगळेपण आहे की विविधता आहे. माध्यमाच्या संबंधात डिझाईन झालेली ही साडी डिझाईन आहे आणि याच्यावरती ना लाईफ आहे. लाईफ आहे.
क्या बात आहे. याचा जो पल्लू आहे याच्यामध्ये पूर्ण लाईफ आहे. म्हणजे लाईफ आहे असं तुम्ही और ये तारे हैं जीवन में तुम्हारे इसी तरह से चमक हो जाए, ये सोच है. क्या बात आहे. हे जे त्याच्यामध्ये लाईफ आहे असं तुम्ही म्हणता, तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की लोकांना दिसणारे गुणरत्न सदावर्ते असतील किंवा मॅडम असतील, ह्याच्या पलीकडे जे व्यक्ती म्हणून तुम्ही असाल, तुमच्या स्वतःपुरतं जे काही व्यक्ती म्हणून तुम्ही असाल, तर ते लाईफकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन नेमका काय आहे, ज्याला आपण फिलॉसॉफी म्हणतो. सायकोलॉजी विषयी तर आपण बोलतोच, पण हे बघा, जी फिलॉसॉफी आहे ती काय आहे, कुठल्या फिलॉसॉफीने तुम्ही चालता? मी आधी सांगते, मी रिलिजनवर फार फेथ नाही करत. मी एथिस्ट म्हणू शकतो, पण हा देश हिंदुत्वाचा आहे आणि त्याचा मी डेफिनेटली रिस्पेक्ट करते. अच्छा. माणुसकी, ह्युमॅनिटी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि सीमा पलीकडचे विचाराशी मी अत्यंत खंबीरपणे विरोधात आहे. आणि म्हणजे कट्टर इस्लामिक जे पाकिस्तानी विचार आहेत त्याचे ना, त्यांच्या विरोधात मी 100% 100% आहे. आणि कारण मी क्रिमिनॉलॉजिस्ट आहे, मी डॉक्टरेट केलेलं आहे अंडरवर्ल्ड टेररिझम, क्रॉस बॉर्डर टेररिझममध्ये. आणि क्रॉस बॉर्डर टेररिझम जगामध्ये कोण चालवते, डंके की चोट में मी सांगते, हेच ते इस्लामिक आहेत, जे विचाराचे आहेत, जे सीमेपलीकडचे आहेत, तेच चालवले जातात. त्याला माझा विरोध आहे. आणि हाच देश जो आहे, जो भारत देश, तो जगामध्ये हा जो इस्लामिक टेरर जे चाललेला आहे तो कुठेतरी खतम करण्यासाठी हा देश पुढाकार नक्कीच घेणार, याचा मला 100% विश्वास आहे. म्हणून व्यक्ती म्हणून जे तुम्ही आत्ता मला सांगितलं, आम्ही पंचशिलाचं पालन करतो. म्हणजे स्वतः जीवनात घालून दिलेले जे आपण पंचशील आहे, म्हणजे खोटं न बोलणं, दारू न पिणं, चोरी न करणं किंवा शिलाचं पालन करणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याचं आपण पालन करावं, सगळ्यांनी पालन करावं. प्रत्येकाचं जीवन निश्चितच सुखमय, आनंददायी आणि कुटुंबाला खरंच आराम आणि आनंद देणारं, मुलांना सुख देणारं जीवन आहे. बाकी इतर याच्यामध्ये तुम्हाला आनंद कुठे कितीही मिळेल, परंतु ह्या मार्गामध्ये जे सुख मिळतं ते कुठेही नसणार आहे. क्या बात है. गुणरत्न जी, तुम्ही सांगा, आपके हिसाब से जिंदगी क्या है? मेरे हिसाब से जिंदगी ही आहे की आपण कुटुंब रचना जी आहे ती एकालकी होत चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की एक संघ जे कुटुंब होते पूर्वी, म्हणजे फ्लॅटमध्ये जे कुटुंब आले त्याच्यात, आणि तुम्हाला सांगतो गावच्या वाड्यातल्या कुटुंबात जो फरक आहे, त्याच्या जे गावच्या वाड्यातला जो कुटुंब आहे ना, त्या कुटुंबाची जीवनशैली वेगळी आहे आणि ती फिलॉसॉफी वेगळी आहे. ती फिलॉसॉफी म्हणजे तुम्हाला सांगतो खरोखर जे आहे, रामलल्ला म्हणतो, रामसीता म्हणतो. म्हणजे तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस आपण प्रभू श्रीरामांसोबत सीता मैया पाहतो, हा आदर्श घेऊन चाललं पाहिजे. आणि मला असं वाटतं की बघा तुम्ही प्रभू श्रीराम आणि सीता मैया ह्या दोघांना एकत्रित बघा तुम्ही. म्हणजे तुम्ही म्हणजे जे आज जे आपण जगामध्ये, या धावत्या जगामध्ये, फास्ट लाईफमध्ये कुटुंबामध्ये येणाऱ्या ज्या दरार आहेत, अशा दरार आहेत नवरा बायकोमधल्या, कुटुंबामधल्या, ते दरार तुम्हाला नाहीशा दिसतील किंवा तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जाणार तुम्ही. मला असं वाटतं की तेच एक कारण आहे की आपण जर पाहिलं सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर ती बॉन्डिंग बघा, संघर्ष आहे, त्याग आहे, म्हणजे सगळं असूनसुद्धा लोकांना देणे, सुख मिळवणे, देण्यामध्ये जे सुख आहे, म्हणजे जेन तर शिकली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आणि बौद्ध धर्मातील भिक्षू संघाकडून मी हे शिकलो की दान आणि कर्तव्यासाठी आपण सेवा हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्याला निसर्ग मान्यता आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, लोक मला विचारतात की जेन के यशस्वीतेचे, म्हणजे लंडनच्या ज्या कॉलेजमध्ये जेन आहे, म्हणजे ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे अत्यंत दुर्लभ मुलं एशिया खंडातील तुम्हाला दिसतील, पण तिथे जेनला प्रवेश. तर मी नेहमी हे सांगतो कि दूसरे बच्चों के लिए तुम खड़े रहो, जिन बच्चों के पास रिसोर्सेज कम है उनके लिए आप करते रहो, तो आपके बच्चों के तरफ बिल्कुल नेचर जो है एक बच्चों के दिमाग की हालत के ऊपर भी, अरे ये कॉन्ट्रीब्युशन, ही एक कनेक्टिव्हिटी आहे. ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला लाभ मिळतो आणि लेकरांच्या मनावर परिणाम होतो. मी असं म्हणजे सुपर पॉवर म्हणत नाही, कोणी श्रद्धा म्हणा, कोणी निसर्गाची शक्ती म्हणा,
परंतु ते परिणाम होत आहे. आणि म्हणून माझी फिलॉसॉफी जी आहे सिंपल आहे, जीवो जिने दो, आणि इतरांना घडवा, तुम्ही घडत जाल, इतरांना घडवा, तुम्ही घडत जाल. पाडवा हा जो सण आहे तो पती पत्नींचा सण असतो, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा सण असतो, एकमेकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो. तर तुम्ही अनेक वर्ष, मला वाटतं 2007 नंतर, त्याच्याही आधीपासून तुमची ओळख आहे, रिलेशनशिप आहे, आणि नंतर तुमचं वैवाहिक आयुष्य आहे. तर एवढ्या वर्षांमधले सगळे जर प्रसंग तुम्ही आठवलेत किंवा एकमेकांना दिलेली साथ आहे, तर अगदी दोघांनाही एकमेकांना मी जर सांगितलं की तुम्ही एकमेकांविषयी कशाबद्दल थँकफुल आहात, कसं एकमेकांना तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल, तर तुम्ही काय सांगाल? काय वाटतं एकमेकांविषयी तुम्हाला? हाँ, मैं बोलता हूँ जयश्री जी के बारे में. जयश्रीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो 100% जयश्रीच्या ऑनेस्टीला आय सॅल्यूट. कारण एवढ्या दगदगीच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणजे मा जिजाऊचा जे वैचारिक अंश आहे ते जयश्रीमध्ये दिसतंय मला. मा सावित्रीबाई फुलेंचा अंश मला जयश्रीमध्ये दिसतंय. तुम्हाला सांगितलं सीता मैयाचा अंश मला जयश्रीमध्ये दिसतंय, वैचारिक अंश तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे जयश्री ने जो भी दिया बच्चों के लिए, तो मैंने भी वही जितना किया उतना जयश्री ने किया. लेकिन जयश्री के वजह से जो पॉजिटिविटी आई, इसीलिए मैं आज ये कहूँगा, फिर से एक बार कहूँगा, आई लव यू जयश्री, आई लव यू जयश्री, आई लव यू जयश्री. डंके की चोट पे आई लव यू जयश्री. ये इन्होंने जो बोला है, आई ऑल्सो लव हिम अ लॉट. और सच में बताती हूँ, गुणरत्न जैसा दूसरा और कोई नहीं है. मुझे नहीं लगता कि कोई गुणरत्न जैसा होगा, क्योंकि गुणरत्न जो है वो, सच में मैं बोलती हूँ, प्रभु श्री रामचंद्र जी के विचार तो मैंने सुने हैं, लेकिन सच में वो इंसान है अपने फॅमिली के लिए, बच्चों के लिए, सिर्फ बच्चों के लिए नहीं तर मेरे लिए, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा. खरंच. अरे मी म्हणतो, अरे थोडी तरी इकडे तिकडे बघ, इकडे काय चाललं, तिकडे काय चाललं, नाहीच. समजून घ्या. म्हणजे हा माणूस काय आहे, जे एक पत्नी, एक विश्वासाने जी आपलं घर सोडून, किंवा आता तर कुणी सासरी राहायलाच जातं असं काही नाही, आता नवरा बायको जातात आणि घर बनवलं जातं, कारण सर्व्हिस वगैरे करण्याचं असतं, आणि दोघंही व्यावसायिक असतात किंवा नोकरी करणारे असतात. त्याच्यामुळे मी ते संकल्पना मानत नाही की घर सोडून नांदायला दुसरीकडे जातो, कारण मुलगाही नांदाय, आता हे पण नांदायला एका ठिकाणी गेले आणि मी पण गेले आणि घर बनलं, असं झालं. म्हणजे मी काही नाही की माझ्या आईवडिलाचं घर सोडून यांच्या घरात नांदायला गेले. असंही होऊ शकतात की हे माझ्याकडे आले आणि मी आईवडिलांकडे गेले, कारण मी पण त्यांच्या आईवडिलाकडे नाही, ते पण नाही. आणि ते त्यांचे आईवडील माझ्या घरी जेव्हा पाहिजे, म्हणजे आपल्या घरी कधी येऊन राहू शकतात, माझे आईवडील येऊन राहू शकतात, तेवढाच रिस्पेक्ट आहे. खरंच जर सासू सासऱ्यांचा रिस्पेक्ट कोणी करणारं असेल तर खरंच गुणरत्न सुपर फास्ट, व्हेरी गुड. आणि मी सुद्धा माझ्या सासू सासरे, म्हणजे माझ्या वडिलांनी जेवढा लाड केला तेवढा त्यांच्यापेक्षा कदाचित थोडा जास्त माझे सासरे माझ्यासाठी फक्त सासरे नव्हते, ते माझे मित्र, माझ्या जवळचे अगदी. म्हणजे जसे गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांचा स्वभाव आहे तसा त्यांचा स्वभाव होता, आणि ते माझा खूप लाड करायचे. खूप स्वयंपाक मला हाताने जेव घालायचे माझ्या वडिलांसारखे ते. आणि ट्रुली दिस फॅमिली इज फंटास्टिक फॅमिली, अँड गुणरत्न इज ऑलवेज बेस्ट, म्हणजे बेस्ट टू बेस्ट. म्हणजे मला त्यांच्याबद्दल सांगायचीच गरज नाही. ट्रुली आय ऑल्सो लव्ह हिम अ लॉट. ट्रुली आय डोंट हॅव द वर्ड. क्या बात आहे. म्हणजे मागच्या, आता तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये हा सगळा तुमचा चढता आलेख राहिलेला आहे, तर तुम्ही आता त्यांची डिझायनिंग पण तुम्ही बघतात किंवा बारीक बारीक गोष्टींवर तुमचं लक्ष असतं. तुम्हाला काय वाटतं की आत्ता ज्या स्टेजला गुणरत्न जी आहेत त्या स्टेजला त्यांनी राहावं, की आता ह्याच्या पुढे अजून काही वेगळी स्वप्न आहेत, अजून काही वेगळ्या ॲम्बिशन्स आहेत ज्या त्यांनी परस्यू करायला पाहिजे आणि ज्यासाठी जायला पाहिजे, अशा काय गोष्टी आहेत असं वाटतं तुम्हाला? बघा, त्यांचे जे ॲम्बिशन्स आहेत ते कधीच त्यांना म्हणजे त्याच्यापासून कुणीच त्यांना दूर करू शकत नाही. आय नो धिस मॅन, आय नो माय सेल्फ ऑल्सो अँड धिस मॅन ऑल्सो. यायला पाहिजे राजकारणात 100% पाहिजे तेव्हा येतील. पण कसं आहे, राजकारणात गेलं तर कुठेतरी तुम्हाला
तुमच्या कामामध्ये वर एक प्रतिबंध येऊ शकतो. कारण आज जे फुल फ्लेज तुम्ही काम करू शकता, आज म्हणजे तुम्ही भिडे गुरुजी आणि मी हा मुक्त पाहिजेत ना. म्हणजे मुक्त याच्यासाठी पाहिजे की पाहिजे तिथं टोला टनटनाटन टोलला टोला कोणी देतंय का सांगा. टोले दिलेच पाहिजे. आमचा ब्रिजच थांबून ठेवला, काय कामाचा तो एल्फिस्टन ब्रिज शेवटी झाला ना चालू, पण कशासाठी कशासाठी हे सगळ्या गोष्टी नकोत. हे सर्वसामान्य जनतेचं आहे आणि संविधानाने चालणारा हा देश आहे. इथे एका जणांनी यायचं, लोकांना जनतेला भोळ्या बाबड्या पाठीशी घालायचं, त्यांचा वापर करायचा आणि आपले मनसुबे पूर्ण करायचे. ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आम्ही आहेत. आणि म्हणून मला आज आपल्याला सांगायचं खरोखर की म्हणून राजकारणापासून थोडंसं, नहीं, पण पर राजकारणात गुणरत्न 100% येणार. आणि जब गुणरत्न आएंगे तब आप देखना कि सच में उसमें 4 चांद लगेंगे. जस्टिस और भी बेस्ट. सन्माननीय देवेंद्र जी तो है ही, वो तो एकदम सन है, मतलब सूर्य आहेत. पण त्यांना त्यांचं काम पुढे नेण्यासाठी किंवा इतर राजकीय क्षेत्रामध्ये खरंच एक क्रांती होईल जर गुणरत्नांनी या राजकीय कधी कधी तो दिवस येईल, किती जवळ आलाय म्हणजे तुम्हाला दिसत असेल? थोडा इंतजार करो, थोडासा. एक ह्याच शोमध्ये पाडव्यानिमित्त ती घोषणा, म्हणजे मी निगेटिव्ह नाही राजकारणाच्या बाबतीमध्ये, नक्की मी आशादायी आहे. आणि मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराला वाहून घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला ज्येष्ठ, मला गुरुवर्य जे सांगतील, ज्या क्षणाला सांगतील की राजकारणामध्ये थेट तुमची गरज आहे, नक्की मी तुम्हाला डंके की चोट पे राजकारणात दिसेल. पण आम्ही असं गृहीत धरू शकतो की पुढच्या पाडव्याला गुणरत्न सदावर्तेंचं डेझिग्नेशन ॲड झालं असेल त्याच्यामध्ये काहीतरी? देखो भाई, आपकी सोच है और मेरे बारे में पॉझिटिव्ह सोच है. और मी तुम्हाला सांगितलं की मी राजकारणाला अस्पृश्य समजत नाही, कारण ती एक सिस्टम आहे आणि ती सिस्टम ही देशाची जे पिल्लर्स आहे ती पिल्लर आहे. त्याच्यामुळे मला नक्की तुमच्या ज्या डोक्यात आहे, मनात आहे आणि अनेक लाखो चाहत्यांच्या लोकांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे. आणि नक्की मी तुम्हाला सांगतो, मी आशादायी आहे की येणाऱ्या पाडव्यापर्यंत मी राजकारणामध्ये येईल. क्या बात आहे. सध्या एक ट्रेंड आहे सगळ्या इंटरव्ह्यूजचा रॅपिड फायर राऊंडचा. तर मी काही अगदी 3-4 गोष्टी रॅपिड फायर राऊंडमध्ये तुम्हाला विचारणार आहे आणि त्यानंतर मग आपण या मुलाखतीची सांगता करूया. पहिला प्रश्न आहे खाण्याच्या आवडीबद्दलचा. वरण भात की नॉनव्हेज? मला वरण भात. बोथ. जास्त मोस्ट फेवरेट काय? दाल राईस. दाल राईस. अच्छा. दुसरा प्रश्न आहे आवडते उपमुख्यमंत्री कोण? 3 होऊन गेलेत सध्या महाराष्ट्रामध्ये, आजी आणि माजी पकडून. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी आवडते मुख्यमंत्री? हे पहा, शक्कर तो शक्कर है भाई, उसकी मिठास और है भाई. तो तुम्हाला सांगू, तिघही कर्तृत्वानं, म्हणजे देवेंद्रजीचं कर्तृत्व जयश्रीनं आता सांगितलं की सूर्यासमान आहे. त्यांचा म्हणजे विचार सूर्यासमान आहे. तुम्हाला सांगतो, सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं सुद्धा लाडकी बहीण देऊन त्यांचा विचारसुद्धा म्हणजे गणना करण्यासारखा आहे. आणि अजितदादांची भूमिका, कार्यप्रणाली ही सुद्धा म्हणजे सामान्यातल्या सामान्यांना पसंत येणारी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की वर्गीकरण अबकडं करण्याची मला असं वाटतं की त्याच्यात गरज नाही आहे. आणि याच्यावरून आम्हाला कळतंय की तुमची राजकारणात यायची वेळ जवळ आली. 100%. सही पकडा है. भोजपुरी में बोलना तो सही पकडे. आवडतं पुस्तक माझी जन्मठेप की सत्याचे प्रयोग? वाचन हे चांगलंच असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिल्यासारखंच उत्तर देणार आहे याचं? पण नाही, मी तुम्हाला सांगू का की वाचन वेड असलं पाहिजे माणसाला. दोन्ही पुस्तकं आवडतात मला, पहिल्यासारखं म्हणून नाही. वाचन हे पहा, थॉट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, रामायण, महाभारत, त्याच प्रकारे भारताचं संविधान, गीता, हे सगळ्या थॉट प्रोसेस आहेत. तुम्हाला सांगतो, भारताचं संविधान सुद्धा थॉट प्रोसेस. वाचत राहिलं पाहिजे, ज्ञान अर्जन कर. ज्ञान हे पैगे बरवा. अरे ज्ञानच ईश्वर आहे,
ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, ज्ञानच ईश्वर आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळं ज्ञानार्जन जेवढं करता येईल तेवढं केलं पाहिजे. आयडियोलॉजी की प्रॅग्मॅटिझम? आयडिओलॉजी. आयडियोलॉजी. आणि शेवटचा प्रश्न, आवाज करणारे फटाके की प्रकाश देणारे फटाके? प्रकाश देणार. प्रकाश देणारे. प्रकाश देणारे फटाके. प्रकाशाची स्पीड ऑलवेज सगळ्यापेक्षा सुपर फास्ट आहे. क्या बात आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही दोन्ही प्रकारे तुमचा आवाज होतो आहे. एक प्रकारे तुमच्या सामाजिक विषयांवरचा जो आवाज आहे तो आवाज सुद्धा असाच बुलंद राहो, आणि जो प्रकाश तुमच्या प्रसिद्धीच्या आणि पुढच्या भविष्यासाठी जो तुम्ही पाहता आहात, ज्याची वाट पाहता आहात, आणि ज्याच प्रकाशामध्ये बरीचशी वाट तुम्ही चालत आलेला आहात, हाच मार्ग तुम्हाला असाच सुकर हो, या शुभेच्छा. पुन्हा एकदा पाडव्याच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा, आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. जय श्रीराम. जय श्रीराम. आणि या गप्पांनंतर या खास कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.